मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या सध्या निवडणुका ऐन रंगात आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष हा वचननामा, जाहीरनामा सादर करत आहे. या जाहीरनाम्यात, या वचननाम्यात प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक नागरिकासाठी काही ना काही देण्याचं आश्वासन मिळालेलं आहे. मात्र या सगळ्यांपासून एक समाज मात्र काहीसा वंचित आहे. तो समाजाचा कोणताही प्रश्न या सध्या वचननाम्यात सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि तो समाज म्हणजे किन्नर समाज. नेमके त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांना या निवडणुकीतून नेमकं काय मिळणार आहे किंवा त्यांना काय हवं आहे, सध्या आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत आहेत स्वतः किन्नर मार्ट ट्रस्टच्या अध्यक्षा सलमा खान. खूप सारं स्वागत तुमचं. आणि एकंदर निवडणुका रंगत आहेत. तुम्ही स्वतः वोट करता, मतदान करता. मात्र तुमचे अनेक प्रश्न सध्या आहेत जे अजूनही प्रलंबित आहेत. कोणते प्रश्न आहेत ते, आणि या पालिका निवडणुकीतून ते सुटतील असं तुम्हाला वाटतं का? सर्वात पहिले तर मी तुमचे धन्यवाद करू इच्छित आहे लोकशाही चॅनलचे, का तुम्ही आमच्या समाजावर लक्ष वेळोवेळी वेधलेलं आहे. ते कोविड असो किंवा काही असो, तुम्ही आमच्यावर लक्ष दिलेलं आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला खूप आशा आहे की शिक्षण, रोजगार, अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्यावर खूप आमच्यासाठी लोक म्हणजे आश्वासन देतात, पण जमिनी हकीकतवर त्याचा लाभ भेटेल अशी आशा आम्ही बाळगतो. आणि निवडून कोणीही येईल, पण आमच्या समाजालाही उन्नतीच्या मार्गावर घेऊन चाललं पाहिजे. आमचा समाज हा दुर्लक्षित समाज आहे. आणि आपल्या नगरसेवकांनी किंवा आपल्या MLA MPनी आमच्यावर लक्ष वेधलं पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं का आमच्या समाजातला प्रतिनिधी हा उभा असला पाहिजे, म्हणजे आमचे प्रश्न पार्लमेंटमध्ये, लोकसभामध्ये, राज्यसभामध्ये डायरेक्ट मांडता येतील. बरं. एकंदर पालिका निवडणुका म्हटलं की अनेक प्रश्न असतात. त्यामध्ये पाणी आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे. हे सगळे विषय तुमच्या समाजाबाबतीत किती गंभीर आहेत, किंवा अजूनपर्यंत त्यावर कोणी लक्ष दिलंय का? तुमच्या समाजाबाबतीत म्हणतोय मी. कसं आहे माहितीये का, आम्हाला जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन खूप विनंती करावी लागते तेव्हा आम्हाला ऍडमिट करतात. आम्हाला पाण्यासाठी म्हणजे खूप काही आम्हाला समजवून द्यावं लागतं त्यांना, का आम्हाला पाणी, अन्न, वस्त्र, निवारा हे आमच्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे जेवढं तुमच्यासाठी आहे. तुम्हालाही जसं दुखतं तसं आम्हालाही दुखतं. आम्ही आईच्या पोटातून जन्म घेतलेला आहे. वोट करताना मात्र आम्ही मानव म्हणून तुम्हाला दिसतो, पण अधिकार देताना मात्र आमच्यावर तुम्ही दुर्लक्ष करता. तर आमच्यासाठी तुम्ही आता जसं आमचे ट्रान्सजेंडर्सनी पोलीस भरतीसाठी रिझर्वेशन मागितलं होतं, त्यांचं रिझर्वेशन 1% तरी रिझर्वेशन तुम्ही दिलं पाहिजे. आमचा समाज हा तुम्हाला रस्त्यावर दिसतो, सिग्नलवर दिसतो, बॅगिंग करताना दिसतो, पण त्यांच्यासाठी जबाबदार कोण आहे? आईबाप ज्यांनी जन्म दिला, किंवा हा समाज जो स्वीकारून घेत नाही? ह्याच्यासाठी सरकारने आमच्यासाठी पॉलिसीज केल्या पाहिजे, आमच्यासाठी रिझर्वेशन दिलं पाहिजे, आमच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला पाहिजे, आमच्यासाठी त्यांनी पेन्शन योजना राबवली पाहिजे, आमच्यासाठी जे हँडिकॅप ट्रान्सजेंडर आहे, सिनियर सिटीजन ट्रान्सजेंडर आहे, HIV पॉझिटिव्ह ट्रान्सजेंडर्स आहेत, त्यांच्यासाठी आरोग्य सुविधा, रोजगार सुविधा, अन्न सुविधा, त्यांच्यासाठी तुम्ही रॅशन डिस्ट्रीब्यूट करा. आमची किन्नर मार्ट ट्रस्ट गेल्या 10-12 वर्षापासून गरजू किन्नरांना रॅशन देत आहे. लॉकडाऊनच्या काळात आमच्या समाजाकडे रॅशन नव्हतं, मग आम्हाला मीडियाने आमच्यासाठी लोकांकडे प्रश्न मांडले, आणि मी मीडियाचे आभार करू इच्छित आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, इव्हन लोकशाहीनी सुद्धा. मग त्याच्यामुळे आम्हाला लोकांनी रॅशन विचारलं, आणि आम्ही पहिला 1 दिवसाचा लॉकडाऊन होता, मग 1 आठवड्याचा लॉकडाऊन झाला, आणि मग तो 6 महिने 4 महिनेपर्यंत तो लॉकडाऊन राहिला. आणि लोक म्हणत होते का ताली वाजवा, लाईट बंद करा, तर करोना पळून जाईल. पण मला असं वाटत होतं त्यांना त्यांची भूक भागवा, त्यांना अन्न द्या, त्यांची मदत करा, त्यांना मेडिकल फॅसिलिटीज द्या, मेडिकल मिशनरी बरोबर स्ट्रॉंग वी हॅव टू वर्क. आणि तसं काही केल्यावरच करोना जाईल. म्हणून त्यांच्यासाठी आम्ही खूप कामं केलेली आहेत. आम्ही 60 ते 70 हजार ट्रान्सजेंडर्सला रॅशन दिलेलं आहे, आणि फक्त मीडियाच्या माध्यमातून लोकांनी आम्हाला रॅशन दिलं, ते रॅशन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. करोनाच्या काळामध्ये आम्हाला कुठल्याच नेत्यांनी मदत म्हणून केली नाही, फक्त आम्हाला वॅक्सिनेशन कॅम्प म्हणून ते स्पेशल ट्रान्सजेंडर्ससाठी लावून दिलं होतं. ते पण प्रियानी मंत्रालयामध्ये रिक्वेस्ट केली होती, त्यासाठी त्यांनी आमच्यासाठी विक्रोलीमध्ये वॅक्सिनेशन कॅम्प लावले होते. बरं, मी सुरुवात अशी केली की प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा, वचननामा समोर आलेला आहे. या वचननाम्यात, या जाहीरनाम्यात तुमच्या समाजाला काहीतरी दिलंय का, असं तुम्हाला वाटतंय का? तुमच्या वाचनात पाहण्यात आलंय का? नाही, मला तर असं वाटत नाही का काही दिलेलं आहे म्हणून. द्यायचं आश्वासन देतात, आणि नंतर बोलतात छक्कड लोकांना कोणी बोलवलंय, छक्कड लोकांना पाठवा, तुम्हाला समजत नाही का? म्हणजे आमच्यासाठी तुम्ही वेळ सुद्धा देत नाही.
आणि एकीकडे तुम्ही अशी वेळ आली का बोलता नाही आम्ही किन्नरांसाठी ही योजना बनवणार आहे, किन्नरांसाठी हे करणार आहे, ते करणार आहे. मग नंतर इलेक्शन गेल्यावर तुम्ही विसरून जाता आम्हाला. असं विसरून चालणार नाही हो. आम्ही मानव आहोत, मानवीय हक्क आमचे सुद्धा आहेत. आणि एक मुठ्ठी आसमान पे हक हमारा भी है. आम्हालाही तुम्ही असं दुर्लक्ष करून चालणार नाही. आमच्यावर तुम्ही लक्ष वेधा. आम्ही तुमच्यासारखे मानव आहोत आणि आम्हालाही खूप गरजा असतात. मग तुम्ही आमच्या गरजा पुरवून देण्यासाठी वचन देता, इलेक्शनमध्ये जितून येता, वोट घेता आणि मग आमच्यासाठी तुम्ही काम केलंच पाहिजे. आणि आमचा अधिकार आहे तुमच्याकडून कामं करून घ्यायचं, म्हणून केलंच पाहिजे. ताई, तुमचं पण खूप सारं स्वागत. आणि एकंदर प्रत्येक नगरसेवक किंवा उमेदवार तुमच्याकडे आला असेल, मतदान द्या, मतदान करा, मत द्या असं म्हटलं असेल, तुम्हाला काही आश्वासन दिले का? तुमचा अनुभव काय या सगळ्या गोष्टीमध्ये? तुम्ही कसं पाहताय या राजकारणाकडे, या आश्वासनांकडे? नमस्कार, माझं नाव हर्षद तुरे आणि मी सर्वात प्रथम लोकशाही न्यूज चॅनलचे मनापासून आभार करते की त्यांनी आज आमच्यासोबत थोडी वेळ काढून बातचीत करण्यासाठी. मतदानाच्या वेळी सर्वांना किन्नर समाजाची सुद्धा आठवण येते. आपण शाळेमध्ये सुद्धा ऐकलं असेल की प्रतिज्ञा आहे की मी भारताची नागरिक आहे. पण भारताची नागरिक कुठपर्यंत आहे हे मला नाही वाटत की आजही गव्हर्नमेंटला किंवा सरकारला समजलं आहे. किन्नर समाजाला वंचित समजण्यापेक्षा त्यांना मानवी अधिकार द्या. आमचे ही सुद्धा मूलभूत अधिकार आहेत. शिक्षण आहे, आम्हाला रोजगार हवंय, आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा याची गरज आहे. आणि सर्वात प्रथम मी सरकारकडे आजही बोलेल की आश्रमाची मागणी ही आम्ही कित्येक वर्षापासून केलेली आहे. पण आजही आम्हाला आश्रमाचा अही आम्हाला भेटलेलं नाही. तर ह्या निवडणुकीमध्ये मी सर्व जेवढी ही निवडणूक उभी राहिलेली आहे त्यांना मनापासून आम्ही नम्र विनंती करतो की किन्नर समाजाकडे सुद्धा लक्ष द्या. आम्हीही भारताचे नागरिक आहोत. नक्कीच. मी काय म्हणतो, किन्नर समाजाने सुद्धा निवडणुकीच्या प्रक्रियेत उतरावं का, असं मला वाटतं का? तुम्ही त्या समाजाला काय सांगाल? त्या समाजाकडे कसं पाहताय? आमची प्रिया पाटील 2017ला आपलं इलेक्शन लढली होती कुर्ल्यामधून. आणि ती आपलं वैयक्तिक मतलब स्वतः ती आपली अपक्षमधून उभी राहून तिने इलेक्शन लढलं होतं. ती जितली नाही हा प्रश्न नाही, उभी राहिली म्हणजे समाजाच्या कंधाला कंधा लावून ती उभी राहिली म्हणजे कुठेतरी आम्हाला अभिमान झाला का आमच्यामधलं कोणतरी व्यक्ती उभं राहिलं. आणि माझी अशी आशा आहे का आमच्यातला एक प्रतिनिधी राज्यसभा आणि लोकसभामध्ये असला पाहिजे, पार्लमेंटमध्ये सुद्धा असला पाहिजे. तुम्ही एक ताली वाजवून जिओवर दाखवली तर एका तालीने आमची भूक भागणार नाहीये. आमचा प्रतिनिधी जेव्हा पार्लमेंटमध्ये आमच्या अधिकारासाठी ताली वाजवेल तेव्हा खऱ्या मात्रात आमच्या समस्या सुटतील. ताई, तुम्ही काय सांगाल? अन्न, वस्त्र, निवारा या प्रश्नांच्या बाबतीत सुद्धा तुमचा समाज वंचित राहिलाय का किंवा राहतोय का? सरकारने याकडे, पालिका असेल, सरकार असेल, कोणी असेल, गांभीर्याने पाहावं का किंवा किती पाहावं? माझं नाव प्रिया पाटील आहे आणि मी किन्नरमा संस्थेची प्रकल्प अधिकारी आहे. सगळ्यात पहिले धन्यवाद की माध्यमांमध्ये ॲटलिस्ट लोकशाही चॅनलला आमची आठवण झाली की आम्ही या समाजाचे आणि या देशाचे नागरिक आहोत. तर या देशाचे नागरिक आणि या समाजाचे घटक म्हणून जे अधिकार पुरुष आणि स्त्रियांना आहेत तेच अधिकार आम्हालाही असले पाहिजे. कारण जिथे तुम्ही नालसा जजमेंट आल्यानंतर तुम्ही अगर म्हणता की 3 लिंग रिकग्नाइज केलेले आहेत तर मग 2 लिंगांना सगळ्या सुविधा आणि मग 3ऱ्या लिंगाला तुम्ही विचारत पण नाही आहात तर ते फार चुकीचं आहे. तर ते कुठेतरी आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये लक्षात घेतलं पाहिजे. राहिली वचननाम्याची गोष्ट, तर वचननाम्यामध्ये मला असं वाटतं की कुठेतरी आम्हाला ग्राह्यच धरलं गेलं नाही. आणि कुठेतरी आपण अगर आत्तापर्यंत पण बघितलं असेल तर तृतीयपंथीयांसाठी एक वेगळं बजेट, जेंडर बजेट मांडताना महानगरपालिकेत असलं पाहिजे, पण तेही अजूनपर्यंत दिलं गेलेलं नाही. खरं तर ज्या सुविधा आम्हाला मिळायला पाहिजेत ते त्या बजेटमधून मिळू शकतात पण त्या आपल्याला मिळत नाहीत कारण तिथे बजेटच होत नाही. त्यामुळे एकतर त्या बजेटमध्ये कारण फेब्रुवारी येत आहे, फेब्रुवारीमध्ये आता बजेट येईल, तर मग बजेट येताना महानगरपालिकेने त्या गोष्टींचा विचार करणे आणि खास करून जे लोकप्रतिनिधी आता निवडून जातील महानगरपालिकेत त्यांनी त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं, कारण त्याच बजेटमधून आमच्या सगळ्या मूलभूत गरजा पूर्ण होणार आहेत. त्याचनंतर तुम्ही बघितलं असेल की तृतीयपंथी हे जास्त करून स्लम एरियाजमध्ये राहतं. मग तुम्हाला मतं आमची आवश्यक आहेत, पण ज्यावेळी आम्हाला सुविधा द्यायचा प्रश्न येतो त्यावेळी तुम्ही पिछेहाट का करता किंवा त्यावेळी तुम्ही आमच्या समाजाला त्या प्रमाणात का बघत नाही? का तर वोट बँक नाही आहे म्हणून किंवा तुम्ही आम्हाला या देशाचे नागरिकच समजत नाहीत म्हणून? तर मग ही जी तफावत आहे आणि हे जे
कॉर्डिनेशन बिटवीन लोकप्रतिनिधी आणि समाजातल्या घटकांसोबत असलं पाहिजे ते कुठेतरी कमी आहे आणि त्याच्यामुळेच बहुतेक आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. आणि मे बी मी ही आशा करू शकते की आता 2026च्या निवडणुकीत जे कोणी लोकप्रतिनिधी निवडून जातील खरं तर त्यांनी या विषयाविषयी जनजागृती करणं आवश्यक आहे. बजेटमध्ये आमचा विषय मांडणं गरजेचं आहे. आमच्या ज्या समस्या आहेत दैनंदिन जीवनात आम्हाला येणाऱ्या, मग त्या आमच्या रोजगाराला घेऊन असू देत, शिक्षणाला घेऊन असू देत किंवा आमच्या बाकीच्या अजून गोष्टींना घेऊन असू देत, त्या वेळोवेळी सभागृहामध्ये मांडणं त्याच प्रमाणामध्ये गरजेचं आहे. दुसरं मला असं वाटतं की नगरसेवक म्हणून त्यांची जबाबदारी ही असली पाहिजे की जेव्हा तुम्ही एका वॉर्डातले तुम्ही नगरसेवक आहात तर मग त्यावेळी तुम्ही त्यांच्या वॉर्डामध्ये राहणारे जे काही तृतीयपंथी आहेत आणि आमच्या समाजातली जी लोकं आहेत त्यांनाही तुम्ही लोकसहभाग करून घेतला पाहिजे, जो आपल्याला कुठेतरी दिसत नाही आपल्याला लोकसहभाग. तो लोकसहभाग असला तर आपल्या समस्या ह्या आपल्याप सुटायला मदत होते. आता आमची संस्था ही गेल्या कित्येक वर्षापासून तृतीयपंथीयांसाठी म्हणजे जे PLHIV आहेत, हँडिकॅप्ड आहेत, सिनियर सिटीजन आहेत अशा लोकांसाठी काम करतात. त्यांच्यासाठी त्यांच्या मूलभूत गरजांवरती, त्यांना आरोग्य सुविधा पुरवण्यावरती, मग त्यांना कुठे हरॅसमेंट होत असेल तर मग पोलिसांकडून मदत मिळवून देणं, त्यांना कायदेशीर मदत मिळवून देणं, अशा प्रकारची कामं आम्ही संस्थेद्वारे करत आहोत. तर अशा संस्थांना महानगरपालिकांनी सोबत घेऊन, म्हणजे आमचे बचत गट सुद्धा आहेत, जे बचत गट आम्ही संस्थेद्वारे बनवलेले आहेत. असे 3 बचत गट आहेत. तर मग अशा बचत गटांना तुम्ही प्राधान्य देणं, त्यांना लोनची सुविधा उपलब्ध करून देणं किंवा एखादं भांडवल हे करून त्यांना औद्योगिकीकरणासाठी प्रोत्साहित करणं आणि मग महानगरपालिकेद्वारे वेगवेगळे उपक्रम. आता पाठी तुम्ही बघितलं असेल, तुमच्या माहिती नाही, पण ठाणे महानगरपालिका ही तिथल्या तृतीयपंथीयांना, त्यांच्या विभागात येणाऱ्या तृतीयपंथीयांना 3,000 रुपये महिना पेन्शन द्यायची. पण तशी काही योजना अगर आपली मुंबई महानगरपालिका आणू शकते तर ते फार गरजेचं आहे. त्यामुळे वचननामा आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी वचननाम्यामध्ये त्या गोष्टी आहेतच नाहीत कुठे, कारण रस्ते, पाणी आणि बाकीच्या गोष्टी ह्या तर आहेतच, त्या करायच्याच आहेत त्यांना. पण त्याच्या व्यतिरिक्त देखील जाऊन समाजातल्या घटकांच्या ज्या गरजा आहेत, त्यांना लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यांचीही पूर्णपणे काळजी लोकप्रतिनिधींनी घेणं गरजेचं आहे. ताई, तुम्ही काय सांगाल, एकंदर मतदानाचा अधिकार तुम्हाला मिळाला आहे, मात्र तुमच्या बाबतीत त्यांनी जी कर्तव्य बजावली पाहिजे ती कर्तव्य बजावताना दिसत नाहीत का तुम्हाला? म्हणजे कसं पाहता त्याकडे? नमस्कार, आणि माझं नाव पूजा आहे आणि लोकशाही मार्फत मी पण सांगू इच्छिते की आमच्याकडे जेव्हा तुम्ही वोट मागायला येता, आम्ही सुद्धा भारताचे नागरिक आहे, आम्ही सुद्धा वोट देतो. आणि जेव्हा हे फिरतं इकडे सगळे लोक येतात, हात जोडून मागतात आमच्याकडे आणि आम्ही त्यांना देतो, विश्वास म्हणून त्यांना इलेक्शनला आम्ही उभा करतो आणि ते जिंकून सुद्धा येतात. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आम्हाला काही वैयक्तिक आमचे काही कामं असतात त्यावेळेला जेव्हा आम्ही तिकडे जातो, तुम्ही आमच्या दारात येता आणि आमच्याकडनं वोट घेता, आम्ही तुम्हाला देतो. पण जेव्हा आम्हाला काही गरज असते तेव्हा तुमच्या आम्ही दारात येतो, तेव्हा तुम्ही सांगतात कोण आले त्यांना हाकला, कारण की आमच्या पण काही गरजा आहेत. आम्ही तुम्हाला निवडून दिले, तुम्ही म्हणतात ना राजा आणि प्रजा, तो एक वेगळा काळ होता. पण आता राजा आणि प्रजा, त्या प्रजानी राजाला निवडून दिलं तर प्रजा ही राजाकडेच जाणार विचारायला की आमच्या ह्या मूलभूत गरजा आहेत, तुम्ही आम्हाला द्या. तर जेव्हा तुम्ही घेता आमच्याकडनं वोट तर त्या तसंच आमच्या पण काही मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, जसं आमच्या मॅडमनी सांगितलं की तशा आमच्याही आहेत मूलभूत गरजा, तर त्यांना सुद्धा तुम्ही प्राधान्य द्या. त्यांनाही म्हणतात ना ह्या प्रवाहामध्ये तुम्ही सामावून घ्या. माझं म्हणणं असं आहे. आणखी आमच्या लोकांना तुम्ही रोजगार सुविधा देत नाही, रोजगार सुविधा देत नाही आणि मग ते सिग्नलवर तुम्हाला दिसतात, बॅगिंग करताना दिसतात. मग तुम्ही तुमच्याकडे शिक्षण असून रोजगार मिळत नाही, हा मुद्दा महत्वाचा आहे. तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी काही रोजगार सुविधा देत नाही. आता मी महाराष्ट्र वेलफेअर बोर्डची मेंबर आहे आणि मेंबर असल्या कारणाने मी जेव्हा बघते तर किन्नरांवर होत असलेल्या अत्याचारात खूप वाढ आलेली आहे. म्हणजे कुणी पण येतं आणि किन्नर समाजावर टिंब लावून जातं. एका कुठल्या किन्नराला बघून आणि त्याच्यावर सगळ्या समाजाला टिंब लावतात, है ना. तर माणसांनी थोडंसं बोलताना काही विचार करावा. अरे आमचं जीवन तुम्ही एक दिवस जगून बघा किती अवघड होईल. आता आपण विक्रोलीतच जर बोललो घाटकोपरमध्ये, तर इथे कमीत कमी आहे ना 1,000 किन्नर राहत असतील आणि 200-300 ते वरच घरं आहेत किन्नरांची. एवढे किन्नर इथे राहतात, म्हातारे किन्नर आहेत, वयस्कर किन्नर आहेत. आमच्याकडे हेल्पेज इंडियाची गाडी येते दर महिन्याच्या 4थ्या शनिवारी आणि ते घरोघरी जाऊन त्यांना मेडिकल ट्रीटमेंट देतात.
आणि हॉस्पिटलमध्ये जेव्हा आम्ही त्यांना घेऊन जातो, आता तर समजा नालसा जजमेंट नंतर थोडंसं समज आलेली आहे लोकांना, पण त्याच्यापूर्वी तर ते बोलायचे थांबा, तुमच्यासाठी बेड नाही, थांबा, असं आहे, तुम्ही लाईनीत बसा. अरे बेड नाहीये तर काय झालं, जमिनीवर त्यांना ट्रीटमेंटच सुरू करा, ट्रीटमेंटच सुरू करा. आणि आता नालसा जजमेंटच्या नंतर काय झालेलं आहे की पहिला आम्हाला मेल फिमेल म्हणून वोट करावं लागायचं, महिला किंवा पुरुष म्हणून आम्हाला वोट करायला पाहिजे होतं. पण आता जे आहे आम्हाला स्वतः आपल्या आयडेंटिटी बरोबर वोट करायचं आहे. म्हणजे तृतीयपंथी किन्नर आम्ही म्हणून वोट करतो. आणि जेव्हा आम्ही वोट करतो, आमची ओळखच्या सोबत आम्ही वोट करतो, तर मग आमच्या ज्या गरजा आहेत, जसं आमच्या स्किल डेव्हलपमेंटवर त्यांनी बघितल्या पाहिजे, आमच्या रोजगार सुविधाला बघितलं पाहिजे, आमच्यासाठी पेन्शन योजना त्यांनी चालू केली पाहिजे. आणि हे फक्त नगरसेवकांनाच नाही आहे, तर मी पूर्ण मिनिस्ट्रीला बोलत आहे की किन्नरांसाठी तुम्ही काही करायचे विचार करा. आम्ही वेलफेअर बोर्डामध्ये आहो, आम्ही ज्यावेळेस आमचे मुद्दे मांडतो ते बोलतात हो आम्ही घेतलेले, लक्षात घेतले, नोंद केलेलं आहे. नंतर बघितलं की ती फाईल तिथेच. आमचे किन्नरांसाठी मॅटनी हे दिलं होतं का किन्नरांना तुम्ही पोलीस भरतीमध्ये घ्या, आणि जर पोलीस भरतीमध्ये किन्नरांना घेतलं नाही तर मेल फिमेलची भरती रोका, है ना. मग ते काय झालं, आम्ही डीजीपीशी भेटलो होतो. भेटल्यानंतर आम्ही विचारलं का बाबा सर का होत नाहीये. मग त्यांची परीक्षा झाली, लेखी परीक्षा, मैदानी परीक्षा, आणि त्याच्यात ते 16 जणांनी परीक्षा दिली. 70 जणांनी फॉर्म भरले होते, 16 जणांनी परीक्षा दिली. त्याच्यातून 4 जणांचे खूप चांगले मार्क आले होते. आणि मग त्यांना सिलेक्ट करताना 0. आम्ही विचारलं असं का, जर परीक्षा घेतली तुम्ही, मैदानी परीक्षा घेतली, लेखी घेतली, मग असं का. तर ते म्हणतायत कारण का ह्यांना आम्ही मेल ट्रान्सजेंडर म्हणून घ्यायचं का फिमेल ट्रान्सजेंडर म्हणून घ्यायचं. आम्ही सांगितलं वन विंडो अप्रोच करा थर्ड जेंडर म्हणून, आणि तुम्ही त्यांना घ्या. मग तरी पण त्यांनी घेतलं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे GR नाही आहे, आमच्याकडे ह्या बाबतीचा GR नाही. मग जर GR नाही आहे तर तामिळनाडूमध्ये ते पोलीस कसे झाले, राज्याकडे जर नाही आहे तर केंद्राकडून घ्या. छत्तीसगडमध्ये ते पोलीस कसे झाले. म्हणजे आता तुम्हाला जे आहे ते करूनच घ्यायचं नाहीये, है ना. मग ते आम्ही कितीतरी चपल्या घासल्यात, किती चक्कर लावलेत. आता ह्या वर्षी आमच्या रॅलीला सुद्धा परमिशन त्यांनी दिलेलं नाहीये, कारण का इलेक्शन आहे म्हणून. नाही तर आम्ही गेल्या 14 वर्षापासून ती रॅली किन्नरमाची काढत आहोत. पण ठीक आहे, आम्ही 2 दिवस नंतर करूया. इलेक्शन गरजेचं आहे, आणि इलेक्शन मधून जे प्रतिनिधी निवडून येतील ते आमच्या किती गरजा पुरवतील, आमच्यासाठी काय काय स्किल डेव्हलपमेंटवर करतील किंवा आमच्या एज्युकेशनसाठी करतील, आमच्याच नाही तर नॉर्मल लोकांनाही, महिला आणि पुरुषांच्या लोकांच्यासाठी, आणि आपले जे लहान मुलं आहेत त्यांना शिक्षण खूप चांगलं भेटलं पाहिजे. शिक्षण एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की एकतर महात्मा फुले जन आरोग्य योजना झाली, किंवा मग केंद्राकडून आलेली जी आयुष्मान योजना आहे, अशा ज्या पॉलिसीज आहेत ज्या मिळायला हव्यात सामान्य जनतेला, तर आम्हाला त्या कुठेही आम्हाला त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं नाहीये. त्यामुळे जो सरकारकडून मिळणारा जो मोबदला आहे, किंवा आम्हाला हेल्थमध्ये त्याच्यामध्ये मदत होऊ शकते त्याच्यातून चांगल्या प्रकारे, तीही होत नाही. तर आम्हाला हार्मोन ट्रीटमेंट असू देत किंवा आमच्या काही सर्जरीज असू देत, त्याच्यासाठी लागणारा पैसा हा सरकारने खर्च करावा, अशा प्रकारच्या तरतुदी आहेत आपल्याकडे. आणि तशा प्रकारच्या चर्चाही झालेल्या आहेत, परंतु अजूनपर्यंत ते दिलं जात नाही. आमच्या बेसिक हेल्थच्या पण गरजा आहेत ना शेवटी. म्हणजे आम्हाला अगर कुठे मलेरिया होतोय किंवा काही अजून दुसरे रोग होत आहेत किंवा बाकी अजून काही होतं, तर त्यावेळी जेव्हा ट्रीटमेंटसाठीचा येणारा खर्च आहे तेवढा खर्च आम्हाला परवडणारा नाहीये. तो खर्च सरकारने उचलायला हवा, आणि तो BMCनी ह्या सगळ्या योजनांद्वारे केला पाहिजे. पण ती योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाही. मग आपली संजय गांधी निराधार योजना असू देत किंवा अजून बाकी इतर योजना आतापर्यंत आणलेल्या, त्या आमच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्या योजनांचा जर आपण लाभ घ्यायला गेलो, मग त्याच्यासाठी एवढं प्रोसेस दाखवतात, एवढं प्रोसेस असतो का बापरे बाप, ती वेळेला नको मी सिग्नलवर जाऊनच मागून खाते बाबा, एवढं लांब प्रोसेस असतो. आणि त्याच्यामुळे मग कंटाळून जातात किन्नर. आता बघा, तामिळनाडूमध्ये किन्नरांना पेन्शन आहे, कर्नाटकमध्ये किन्नरांना पेन्शन आहे, आंध्र प्रदेशमध्ये किन्नरांना पेन्शन आहे, त्यांना घरं दिलेली आहे सरकारीतर्फे. तर मग महाराष्ट्रात काय एवढं उशीर होतंय. महाराष्ट्रामधूनच पिटिशन दाखल झाली होती नालसा बरोबर. पिटिशनर सगळे महाराष्ट्राचे, मुंबईचे, आणि नालसा जजमेंटचा लाभ छत्तीसगडला भेटला.
नालसाचा जजमेंटचा लाभ तामिळनाडूला भेटलं, सगळीकडे भेटलं, फक्त मुंबईला डिले का? मग एक थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. म्हणजे अर्थात शिक्षणाचा तुम्हाला अधिकार आहे, शिक्षण घेताना तुम्हाला काही संघर्ष करावा लागतो, शिक्षण घेऊन झाल्यावरती पुन्हा नोकरी मिळवायला संघर्ष करावा लागतो, नोकरी मिळून ती टिकवणं किंवा ती करणं तेव्हा संघर्ष असतो. प्रत्येक गोष्टी संघर्ष करतात, पण मात्र संघर्षाची काहीशी दाहकता कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचं काही सहकार्य होत नाहीये का? थेट विचारतो. नाही, त्याच्यासाठी आमच्यासाठी जसे आता आमचे काही किन्नर आहे ना डॉक्टर्स आहेत, आमचे काही किन्नर आहेत ना फोटो जर्नलिस्ट आहेत, तुम्हाला माहीतच आहे. आमचे काही किन्नर आहेत बँकेत बँकर्स म्हणून काम करतायत. पण ते जे आहे ते त्यांच्या हिंमतीवर, त्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या याच्यावर हट्टीवर ते झालेले आहेत. सरकारने आमच्यासाठी केलंय म्हणून असं काही नाहीये. सरकारने करावं, कारण का आईबापाने आम्हाला स्वीकारलं नाही आणि सरकार आम्हाला स्वीकारणार नाही, समाज आम्हाला समजणार नाही, तर मग आम्ही तुम्हाला रस्त्यावरच दिसू, सिग्नलवरच दिसू. तुम्ही काही समजा, मग ते त्यांचं पोट पाळण्यासाठी ते कुठे जातील, कुठे जाणार? मग त्याच्यासाठी ती आमची प्रथा आहे की लोकांच्या घरी लहान बाळ झालं, लग्न झालं का आम्ही येणार आणि आम्ही तुमच्या दारात तुम्ही किती झिडकी दिली तरी आम्ही येणार. आम्ही मंगलमुखी लोक आहोत. आमची प्रथा आहे ती पिढीची. आज देश स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले? तो 78 वर्ष झालेत. 78 वर्षामध्ये आमच्या समाजाला स्वतंत्रता दिली का तुम्ही? त्यांच्यासाठी काय, त्यांच्यासाठी तुम्ही काय काय योजना राबवली आहे? ती जर बनवली आहे कागदात, तर जमिनीवरती किती जणांना भेटलेली आहे आणि ती कधी भेटणार? आता मी तरी एवढी वर्ष याच्यावर काम करत आहे आणि आता बघा माझ्या पुढे नंतर दुसरी पिढी सुद्धा ह्याच्यावर काम करत राहील. हो, पण लाभ कधी भेटेल? लाभ तर भेटला पाहिजे ना. मग एकीकडे तुम्ही सांगता की हे किन्नर असे असतात, अग्रेसिव्ह होतात, ताली वाजवतात, किन्नर इथे दिसतात, तिथे दिसतात. अरे पण किन्नरांची जबाबदारी सरकार का नाही उचलत? त्यांच्यासाठी रोजगार सुविधा का नाही देत? त्यांच्या अधिकारांपासून त्यांना वंचित का ठेवता? सगळ्यात पहिले तर आपली खंत ही आहे सगळ्यात मोठी, की अगर पार्श्वभूमी लक्षात घेतली तर आम्हाला कोणतेही अधिकार किंवा आमची ओळख आम्हाला देणारा सुप्रीम कोर्ट होता, कोणतं सरकार नव्हतं. आम्हाला आमची ओळख सुप्रीम कोर्टकडे मागावी लागली होती आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्ही पेटिशन टाकून सुप्रीम कोर्टाकडून आमच्या गोष्टी पूर्ण करून घेतलेल्या आहे. ते आम्हाला सरकारने दिलेलं नाहीये, ही सगळ्यात पहिले आमची खंत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यानंतर तुम्ही आता बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये मार्च 24 मध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र धोरण बनवण्यात आलं, पण त्या धोरणामधून किती गोष्टी त्यांनी इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात केली किंवा किती सुविधा त्यांनी आम्हाला द्यायला सुरुवात केली, हा सगळ्यात मोठा प्रश्न. त्यामुळे सरकार नेहमी एक ते म्हणतात ना ऑब्जेक्ट सारखं यूज करणं स्वतःच्या मतदानासाठी किंवा त्यासाठी, तर ते थोडंसं त्यांनी वेगळं केलं पाहिजे. तो वेगळा एक विचार करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की विषय सगळा येऊन ऍक्सेप्टन्सवरती थांबतो. तुमच्यामध्ये ऍक्सेप्टन्स किती आहे, आमच्या समाजाला ऍक्सेप्ट करण्याची किती तयारी तुमची आहे? कारण तुम्ही कुठेही एखाद्या प्रोग्रामला बोलवाल, 2 मिनिटं बाजूला बसवाल, पण 4थ्या मिनिटाला जेव्हा जायची वेळ येते तेव्हा त्याच्यानंतर ते तुम्हाला ओळखत नाही. त्यांनी त्यांचा वापर तेवढ्या प्रोग्रामपुरता करून घेतला, तेवढ्या कामापुरता करून घेतला, पण त्याच्यानंतर त्यांची आमची काही ओळख नाही अशा प्रकारचा भाग असतो. कारण त्यांच्यामध्ये तो ऍक्सेप्टन्स नाही आहे. त्यांना फक्त एक ऑब्जेक्टिफाईंग करायचं आहे आमच्या समाजाला म्हणून ते करतात. तर ते कुठेतरी आता बंद झालं पाहिजे. हळूहळू कुठेतरी बदलाव दिसतो. मी असं म्हणत नाही की सगळेच तसे असतात, काही लोक आहेत त्याला अपवाद, संवेदनशील असतात ती लोक, पण खूप लोक अशी आहेत ज्यांना ह्या ऍक्सेप्टन्सची फार गरज आहे. त्यामुळे ते होणं फार गरजेचं आहे. महत्त्वाचा मुद्दा एक महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे की SRA आणि म्हाडाच्या प्रक्रियेमध्ये तृतीयपंथीयांचा समावेशच नाही. त्यामुळे कुठे ज्यावेळी लॉटरी निघते किंवा घरांची वार्ता येते त्यावेळी तिथे आमचा समावेशच नाही. तर आम्ही या मुंबईचे नागरिक आहोत, त्यामुळे मुंबईत घर असणं हे आमची मूलभूत गरज आहे आणि आमचा मूलभूत हक्क सुद्धा आहे. त्यामुळे SRA आणि म्हाडाला आमची विनंती राहील की जेव्हा अशा प्रकारच्या योजना निघतात त्यावेळी त्यामध्ये तो तृतीयपंथी हा ऑप्शन असणं फार गरजेचं आहे. थोडंसं वातावरण आपण हलकं फुलकं करूया, थोडंसं फ्रेश होऊया आणि अगदी 2-3 मिनिटात आपलं थोडंसं राहिलेलं आहे. राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे सध्या जे राजकारण चाललेलं आहे, अगदी धर्म, जात, पात, पंथ यावर चर्चा केली जाते. कोण हिंदू आहे, कोण मुस्लिम आहे, मराठी कोण आहे, अमराठी कोण आहे, याकडे तुम्ही कसं पाहता? तुमचा दृष्टिकोन कसा आहे याकडे पाहण्याचा? बघा, रिलिजन्सवर बोलणं त्यापेक्षा आपण डेव्हलपमेंटवर लक्ष देणं.
म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी बघावं. आणि हे जे आहे रिलिजन्सवर जेव्हा माणूस बोलतो की बाबा आम्ही सगळ्यांच्या घरी येऊन खातो, आम्ही मराठीच्या घरी सुद्धा मागून खातो, आम्ही मुस्लिमच्या घरी सुद्धा मागून खातो, आमची नावं जरी काय असली तरी आम्ही सगळ्या मानव जातीला मानतो. आम्ही दिवाळी एकत्र करतो, आम्ही ईद एकत्र करतो, आम्ही क्रिसमस पण साजरा करतो. मग आमच्यासाठी जातपात म्हणजे काही वेगळं नाही आहे, आम्ही सगळे एकत्रच एकसंगतीच मानतो. आता हा विषय खूप ट्रेंडिंग मध्ये चाललाय म्हणून लोक आपलं करतात, बोलतायत. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, महिलांसाठी किती % रिझर्वेशन आहे? 33%. पुरुषांसाठी आहे, पुरुषांसाठी सुद्धा आहे. मग ट्रान्सजेंडरसाठी 1% सुद्धा नाही रिझर्वेशन, असं का? हा प्रश्न आम्हाला खूप लज्जित करतो. म्हणजे आम्ही मानव नाही असं तुमच्या नजरेत दिसतो का? वोट देताना आम्ही तुम्हाला मानव म्हणून दिसतो आणि मग आमचे रिझर्वेशन देताना तुम्हाला आम्ही दिसत नाहीत का? आणि मला असं वाटतं जात धर्म ह्या गोष्टींना आपण राजनीतीत समावेश करू नये. मला असं वाटतं भारताला आपण अमेरिकेच्या बरोबर डेव्हलप करावं, हो, त्याच्या पुढे घेऊन जायचे प्रयत्न करायचे, शिक्षण एकदम स्ट्रॉंग करायचं, मेडिकल मिशनरी एकदम स्ट्रॉंग करायचं. आणि मला अभिमान आहे का मी भारतीय आहे, मला अभिमान आहे का मी महाराष्ट्रात जन्मली आहे. और मेरा भारत महान, मेरा भारत महान. जेव्हा महान आपण असू तर आपला देश ऑटोमॅटिकच महान होईल. आपल्या देशात आपण बघा, आपल्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे. आपल्या देशामध्ये कसे कसे शूरवीर आलेले आहेत. आणि आपल्या देशासारखं अमेरिका सुद्धा मला वाटत नाही. मला आपल्या भारतावर खूप अभिमान आहे. आता हे रिलिजन्सवर बोलण्यापेक्षा डेव्हलपमेंटवर आणि रोजगार सुविधावर बोलणं, जे आता बघा, पहिल्या आपल्या भारतात 8% बेरोजगारी होती, आता मी कुठेतरी वाचलेलं 23% बेरोजगारी आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्या ना, डेव्हलपमेंटवर लक्ष द्या, प्रॅक्टिकली बोला. पण ज्या प्रकारे सर्व उमेदवार आहेत, आज या पक्षात, उद्या त्या पक्षात, फॉर्म नाही मिळाले की त्या पक्षात, त्या पक्षातून नाही मिळालं तर या पक्षात, परत इकडे, असं जेव्हा ते फिराफिरी करतात तेव्हा तुमच्या प्रश्नाकडे कोण पाहतंय का, असं तुम्हाला काय वाटतं का? म्हणजे कसं पाहतंय या सगळ्या त्यांच्याकडे? आम्हाला पण गोल घुमवता येतो ना, आम्हाला पण गोल फिरवता. आता जसं आमच्यात किन्नर लोकांमध्ये, आता हिच्याकडे गेलो आम्ही, ही आम्हाला चांगलं बोलली, गुरु केला, मग नंतर हिच्याजवळ नाही जमलं, मग तिला गुरु केलं, आहे ना. तसं ते सगळ्यातच आहे, आता राजनीतीमध्ये पण आहे. मग असं नाही, पण आपल्याला एकाच जागेवर टिकून राहावं आणि तिथूनच काहीतरी करून दाखवावं, म्हणजे ते काहीतरी समाजात चांगला मेसेज जाईल. आणि आपलं एकत्र राहणं, आपण एकत्र राहणं हे अमेरिकाला सुद्धा आणि चीनला सुद्धा आपण हरवू शकतो. एवढी सक्षमता आपल्यात आहे. आपले लोक खूप शिकलेले आहेत, आपली लोक खूप चांगले आहेत, पण आपल्या लोकांमध्ये हे भेदभाव, माझं तुझं, हे करणं सोडून दिलं पाहिजे. आणि असं जे करत असतील मग त्यांच्यावर सरकारने लक्ष द्यावं. आणि ह्या गोष्टी कसं आहे, शांतता भंग करणाऱ्या गोष्टी आहे. म्हणून ह्याच्यामुळे आमचे नवजीवन पिढीचं आहे ना भविष्य नष्ट होतंय. त्यांना एज्युकेशन भेटू द्या, त्यांच्यासाठी चांगल्या चांगल्या शाळा कॉलेज बनवा, मेडिकल फॅसिलिटी, मेडिकल मिशनरी स्ट्रॉंग करा, है ना. ह्या गोष्टी छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में जोड़ेंगे हम मिलकर नई कहानी, हम हिंदुस्तानी. जय हिंद, जय भारत, नमस्कार, थँक्यू. अगदी शेवटचा प्रश्न, ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, दुसरीकडे शिंदेची शिवसेना आहे, भाजप आहे. काय वाटतंय, कोण पुढे असेल, कोण मागे असेल, तुम्हाला काय वाटतं अगदी थोडक्यामध्ये? हा खूप अवघड प्रश्न विचारला तुम्हाला. ते भाऊ आहेत, बरोबर आहे ना, चुलत भाऊ आहेत, एकत्र आले, हे आनंदाची गोष्ट आहे. आता कोण पुढे जाईल आणि कोण आहे ते आता त्यांचं, तुमचा प्रश्न कोण सोडेल, तुम्हाला काय वाटतं? आता मी कोणाचं एकाचं नाव घेणार तर मग दुसऱ्यांना वाईट वाटेल. माझ्याकडे एक प्रश्न आहे, ते म्हणजे की बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जे आता इलेक्शन्स चालू आहेत,
आम्ही आमच्या किन्नरमा ट्रस्टच्या माध्यमातून 1000 वेळा हा एक प्रश्न मांडला आहे की GT हॉस्पिटलमध्ये किन्नर समाजातील काही आमच्या लोकांसाठी बेड्स अवेलेबल केलेले आहेत. एक वॉर्ड हा, एक वॉर्ड दिला आहे. पण जर मला हार्ट अटॅक विरारला येतोय आणि हॉस्पिटल आहे GTला म्हणजे चर्चगेटला, तिथपर्यंत माझा देहांत होऊ शकतो. ट्रॅफिक तर त्यापेक्षा आम्हाला मुंबईमध्ये जेवढे BMC हॉस्पिटल्स आहेत त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड नको, कमीत कमी 2 ते 5 बेड तरी अवेलेबल करा. ही मनापासून आमची किन्नरमा ट्रस्ट तर्फे आम्ही नम्र विनंती करतो. आणि जेही जिथून येतील त्यांच्याकडून आम्हाला एक शेल्टर होम महाराष्ट्र मुंबईमध्ये असलं पाहिजे, जो अपंग किन्नरांना, किन्नर कसे तरुण असतात तर नाचतात, गातात, बॅगिंग करतात, ते कसंही त्यांचं गुजारा करून घेतात. पण जेव्हा ते ओल्ड एज होतात किंवा हँडिकॅप होतं किंवा त्यांच्याबरोबर काही इन्सिडेंट होतात, मग त्यांना सांभाळायला कोणी नसतं. मग त्यावेळेस एक शेल्टर होम असलं तर मग त्याच्यामध्ये त्यांना ॲडमिट आपण ठेवू शकतो, त्यांना हे करू शकतो. आणि अवेअरनेस, आमच्या समाजाबद्दलची जी अवेअरनेस आहे ती थोडीशी कुठेतरी कमी झालेली आहे, जी अजून अवेअरनेस होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही मीडियाच्या प्रसारच्या माध्यमातूनच ती होऊ शकते. आणि आम्ही वेळोवेळी प्रयत्न करत असतो की आम्हाला आमच्याबद्दल, आमच्या समाजाच्या बद्दल तुम्ही ऐका. तुम्ही ऐकणार नाही तर ते आमचं समस्या सुटणार नाही. आणि आपल्या भारत देशात लोकशाही आहे, तर आपण सर्वात सार्वभौम लोकशाही असलेला देश आहोत आपण. आणि तिथे राजकारण हा शब्दच चुकीचा वाटतो. तिथे खरं तर लोककारण असलं पाहिजे आणि ते पुढच्या काळामध्ये तशा प्रकारेच झालं पाहिजे. म्हणजे कितीही लोक किती युती करू देत किंवा काही करू दे, पण शेवटी सामान्य जनतेचा प्रश्न हा तिथल्या तिथेच आहे. तर तो कसा सोडवला गेला पाहिजे आणि तो किती प्रमाणामध्ये त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असणं, कारण शेवटी ते राजकारण हा शब्दच आपल्याला काढून टाकला पाहिजे, ते लोककारण केलं पाहिजे. धन्यवाद. आमची BMC जी आहे एका वर्षामध्ये 4 ते 5 ब्रिज बनवते मुंबईमध्ये, है ना. 14 ते 15 वर्ष झाले आम्ही आश्रमाची माग केलेली आहे. एक आश्रम नाही देऊ शकत. तर आमची हीच नम्र विनंती आहे की जे कोणी निवडणुकातील जिंकून येतील त्यांनी आमच्या आश्रमाची मागणी पूर्ण करावी आणि आमच्या किन्नर समाजाला पूर्णपणे लक्ष द्यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाहीबद्दल आता प्रिया बोलली आणि आपण लोकशाही चॅनलशी पण बोलत आहोत आणि आशा करतो की आपल्या डेमोक्रेसीची बद्दल लोकांना जास्तीत जास्त माहिती पडलं पाहिजे. आणि 26 जानेवारी 1952 ह्या दिवशी काय झालं होतं हा प्रश्न माझा तुमच्याशी आहे आणि जनताशी आहे. काय झालं होतं, काय घडलं होतं? म्हणजे कशाबद्दल विचारता तुम्ही? 26 जानेवारी आपण साजरी करतो. 26 प्रजाची सत्ता मिळाली, संविधान लागू झालं हो 1950 मध्ये. 1950 मध्ये ते लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी. 1952 26 जानेवारी. पहिल्या निवडणुका तेव्हा झाल्या. हो हो. मग काही लोकांना तेच माहिती नाहीये. चला, थँक्यू. हा, केल्याबद्दल. तर अशा प्रकारे किन्नर समाजाचे अनेक गंभीर प्रश्न आहेत. कोणतेही सरकार यावं, कोणाचीही पालिकेवर सत्ता यावी, मात्र यांच्या समाजाकडे लक्ष द्यावं आणि त्यांचे प्रश्न निदान सोडवून त्यांना काहीसा दिलासा द्यावा अशी त्यांची सध्या मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा प्रतीकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.